तुम्ही आता बघितलंच असेल की आपण ज्या रिंग बनवल्यात त्या किती खुसखुशीत भारी बनल्यात आणि किती भारी त्यातनं आवाज येतोय। तर आपण आज रिंगची रेसिपी बघणार आहोत आणि ती पण आपण फक्त एकाच इन्ग्रेडियंट पासून बनवली आहे। तर चला आपण आता सुरुवात करूया। तर आपल्याला याच्यासाठी फक्त 1 वाटी रवा आणि पाइपिंग बॅग पाहिजे। जर पाइपिंग बॅग नसेल तर तुम्ही मिठाची थैली किंवा आपली असते तेलाची थैली ह्याचा पण वापर करू शकता। चला तर आपण आता सुरुवात करूया। तर आता इथे मी गॅसवरती मोठा एक तोप ठेवला आहे आणि आपण 1 वाटी रवा घेणार आहोत। तर त्याच वाटीने आपल्याला याच्यामध्ये 5 वाटी पाणी टाकायचं आहे। म्हणजे 1 वाटी रव्याचा रेशो आपल्याला 5 वाटी पाणी करायचं आहे। तर 5 वाटीऐवजी जर 6-7 गेलं तरी पण एवढं काय टेन्शन घेऊ नका। तर आपण इथे 5 वाटी पाणी टाकून घेऊया। तुम्हाला हे बनवल्यावर खरंच विश्वास बसणार नाही की तुम्ही 1 वाटी रव्यापासून हे बनवलेलं आहे। आपलं ह्याच्यामध्ये 5 वाटी पाणी टाकून झालं आहे। तर त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि परत रिपीट करते, आपल्याला फक्त ह्याच्यासाठी पाहिजे रवा, 1 वाटी रवा, थोडंसं मीठ आणि पाणी आणि पाइपिंग बॅग। तर इथे बघा आपण मीठ टाकलं आहे आणि थोडंसं पाणी गरम होऊन द्यायचं आणि त्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे। पाणी टाकल्यानंतर लगेच रवा टाकायचं नाही आहे, आपल्याला या पाण्याला थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे आणि मग रवा टाकायचा। तर बघा आपण रवा टाकल्यानंतर याच्यामध्ये कसे उकळे आल्यासारखं झालं तर तसं झालं पाहिजे आणि आपल्याला रव्याला ना म्हणजे मिक्स करत राहायचं आहे, कारण की हा रवा नंतर खाली चिटकताना आपल्याला चिटकून द्यायचं नाही आहे। तर आता आपण हे फास्ट गॅसवर 5 मिनटं ह्याला ना थोडंसं घट्ट होईपर्यंत ह्याला आपण मिक्स करून घेऊया पूर्णपणे। तर आपण इथे थोडा वेळ हाय फ्लेमवरती कुक केलं आणि त्याच्यानंतर बघा आपला रवा थोडाफार घट्ट झालेला आहे आणि असंच आपल्याला अजून घट्ट करून घ्यायचं आहे रव्याला। आता तुम्ही बघू शकता आपला रवा एकदम आता घट्ट होत चालला आहे हळूहळू आणि मी ह्याला हलवतच आहे। ह्याला आपल्याला हलवायचं सोडायचं नाही आहे, जर सोडलं की जसं मी तुम्हाला सांगितलं की हे खाली चिटकून बसेल। आणि आपल्याला 2 मिनटं एकदम स्लो गॅस करायचे आणि स्लो गॅस करून याच्यावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आणि आता आपल्याला हे चेक करायचं आहे की हे परफेक्ट झालंय का नाही। तर हे चेक करायची ट्रिक मी तुम्हाला सांगते। आपल्याला एक प्लेट घ्यायचं आहे आणि ह्या प्लेटीमध्ये असं उभं हे टाकून घ्यायचं आहे आणि मग नंतर बघायचं की आपण ज्या ठिकाणी हे टाकले त्याच ठिकाणी जर ते थांबून राहिलं असेल तर झालंय आणि आपण ते टाकलंय आणि ते दुसरीकडे जर असं पसरलंय तर समजायचं हे नाही झालं। म्हणजे आपण टाकणार आणि मग ते इकडे जसं पाणी कसं वाहतं तसं इकडे तिकडे असं एका साईडला वगैरे झालं तर ते नाही झालं, तर त्याला थोडंफार शिजवायचं। तर आपलं परफेक्ट झालेलं आहे। आता हे बॅटर बाहेर घेऊन मी गॅलरीमध्ये आलेले आहे आणि बघा बॅटर पूर्णपणे झाल्यावर असं घट्ट दिसतं, फक्त याच्यामध्ये मीठ आणि रवा, बाकी काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये टाकलेलं आपण। आणि छोट्याशा स्पेसमध्ये पण आपण बनवू शकतो। तरी पॉलिथिन आहे, आपण डीमार्टमधनं सामान आणतो किंवा किराणामधनं सामान आणतो ना, तर तेव्हा आपल्याला जी भेटते ना मोठी, म्हणजे समजा आपण 5 किलो तांदूळ, 5 किलो साखर वगैरे घेतली, त्यासोबत जी पॉलिथिन भेटते ना, तर त्याला मी कट केलं आणि त्यालाच मी आथरले। खूप छोटीशी आहे, जास्त मोठी पण नाही आहे। आणि इथं मी पाइपिंग बॅग घेतली आणि तिला गिलासामध्ये लावली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बॅटर टाकायचं आहे जे आपण बनवलं आहे रव्याचं, ते आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे। आणि आपल्याला हे जास्त ना थंड होऊन द्यायचं नाही आहे, थोडंफार गरम असेल तर ह्याच्यामध्येच आपल्याला बनवायचे। जास्त थंड झालं की ते एकदम घट्ट होणार, मग घट्ट झाल्यावर आपल्याला ते पूर्णपणे पिळता येणार नाही आणि खूप जोर लावायला लागेल। आणि हे जर आपण गरममध्ये केलं ना, थोडंफार जास्त पण गरम नाही, थोडंसं गरममध्ये केलं ना, तर ते मग लगेच असं पिळलं जाईल आपल्याकडनं। आणि या पॉलिथिनला आपल्याला तेल वगैरे काहीच लावायचं नाही आहे, फक्त थोडंसं हे जर 8 तास जरी सुकवलं, 8 पण नाही, नॉर्मली तुम्ही पंख्याच्या हवाला जरी सुकवलं ना 8 तास किंवा 5 तास तरी हे होऊन जाईल। एवढं पण काय त्याला गरज नाही सुकवायची, एका दिवसामध्ये होऊन जाईल। आज बनवलं तर आपण उद्या ह्याला लगेच खाऊ शकतो। मी हे 4 वाजता बनवायला सुरुवात केली ती, 5 पर्यंत माझं झालं होतं आणि मग मी 1च तास ह्याला उन्हामध्ये ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मी ह्याला ना घरामध्येच घेतलं होतं, पंख्याखाली ठेवलं रात्रभर। तर हे बघा मी याला थोडंसं इथे ना होल पाडून घेतलं आहे बॅटर बाहेर पडण्यासाठी।
तर मी तुम्हाला एक सजेशन करेल की तुम्ही थोडं जास्त मोठं होल करा, कारण की नंतर मग त्या उन्हाने पूर्णपणे सुकून जातात ना, आणि मग थोडे मोठ्या बऱ्या वाटतात खायला वगैरे, छोट्या खूपच छोट्या वाटतात. तर हे बघा, आपल्याला अशा इथं रिंग बनवायच्यात. आधी एक सर्कल करायचं आणि असं टायरसारखं, जसं आपल्या गाडीचे टायर कसे असतात बघा, तसं आपल्याला इथं करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दुसरी कुठली डिझाईन आवडत असेल फुलाची वगैरे, तर तुम्ही ती डिझाईन पण करू शकता त्याच्यामध्ये. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला जो कलर आवडेल तुम्ही तो कलरचे हे बनवू शकतात. त्याच्यामध्ये मी ग्रीन बनवलेत, व्हाईट बनवलेत, येलो बनवलेत, ब्लू बनवलेत. माझ्याकडे जेवढे कलर होते मी तेवढे बनवायचा प्रयत्न केला होता. तर तुम्ही पण वेगवेगळ्या कलरचे बनवून बघा. हे जे लहान मुलांना तर खूप इंटरेस्टिंग वाटेल असं कलरफुल वगैरे. थोडासा कलर टाकला तरी खूप होतं. तर बघा इथे व्हाईट मी बनवलेत, त्याच्या बाजूलाच मी येलो पण बनवलेत आणि एवढे भारी दिसत होते ना, एकदम कलरफुल. आणि इथे माझ्या बहिणीने छोटासा हार्ट पण बनवलेला आहे. एकदम इझिली निघतात बघा, 2 तासानंतर हे थोडेसे असे दिसत होते. खूप 1 वाटी रव्यापासून बनवलेत. तुम्हाला खरंच विश्वास होणार नाही की 1 वाटी रव्यापासून बनवलेत. आणि मग हे बघा, मी संध्याकाळी ना 7 वाजता मी याला पंख्याच्या हव्याखाली ठेवलं होतं. तर थोड्या वेळाने नंतर ना हे ऑटोमॅटिकली असे निघत होते बघा. आणि हे एकदम आल्हादी निघत होते बघा. तुम्ही बघू शकता, आपण ह्याला काहीच ऑइल नाही लावलं, याच्यावर पाणी नाही टाकलं, काहीच केलं नाहीये, तरी खूप अलगदीपणे हे निघत आहेत. हे बघा, मी सगळे काढून घेतलेत आणि किती भारी कलरफुल दिसतात ते. आणि इथे जॉईंट झाले होते दोघं. तर हे बघा, रात्रभर फक्त फॅन मध्ये ठेवलेत बस, आणि बघा किती भारी बनलेले आहेत. तुम्ही फक्त आवाजनेच याचं क्रंचनेस तुम्ही ओळखू शकतात. खरंच मी तुम्हाला खरंच सांगेन, तुम्ही फक्त एकदा ट्राय करून या. 10 मिनिटामध्ये ना बॅटर बनून होऊन जातं, आणि अर्ध्या 1 तासामध्ये तर उलट ते आपण बॅटर पूर्णपणे टाकून देतो. आणि ते टाकायला पण खूप मज्जा येते, तुम्हाला पण खूप मज्जा येईल. वेगवेगळ्या प्रकारचे आपण बनवायचे. तुम्हाला रिंग्स आवडतात रिंग्स बनवा, कोणाला वेगळं काय आवडतं फ्लावर बनवा, खूप भारी बनतात. आणि तुम्ही बघू शकतात किती भारी दिसतात. ते सेम आपल्या कुरवड्यासारखंच लागतं. ते तुम्ही कुरवड्या खाल्ल्या असतील बघा ह्याचा आवाज. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा तुम्ही बनवलेत आणि कसे बनलेत. तर बाय बाय.